ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिरात धुळवड साजरी, देशी विदेशी पर्यटकांकडून रंगांची उधळण। यावेळी गुलालासह विविध रंगांची उधळण करत भाविकांचा जल्लोष। हाती पालखी घेत मंदिराला प्रदक्षिणा घालत देशभरातून आलेल्या भाविकांनी धुळवडीचा उत्सव साजरा केला। उज्जैनमध्ये होळीनिमित्त श्री महाकालेश्वर मंदिरात विशेष आरती। महाकालाच्या दरबारात भव्य भस्म आरतीनं होळीची सुरुवात। गुजरातच्या सोमनाथमध्ये पारंपरिक वैदिक पद्धतीने होळी, मंदिराला आकर्षक रोषणाई, पारंपरिक शोभायात्रा, वेगवेगळ्या गोड पदार्थांचा महाप्रसाद आणि नंतर होळीचं दहन। सर्वजन सुखाय इति श्रुतिवाक्यस्य सिद्ध्यर्थे आगे सरस्वत्याः दक्षिणे तटे फक्त उभारी અને ઘુમાઈ પીંડ ઘુમાવી દે અને તલ ને બધું ધાણી ને ખજૂર નહીં હોમાવતા नागपुरातील नंदनवन परिसरात गुलाबाच्या फुलांनी धुळवड साजरी। रासायनिक रंग न वापरता पर्यावरणपूरक होळीबाबत जनजागृतीसाठी फुलांच्या होळीचं आयोजन। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांवर टाकत धुळवड साजरी केली। गुलाब की पंखुड़ियों से लग चुके हैं तो कुल मिलाकर नागपुर से एक अनोखा यवतमाळमधील बंजारा समाज बांधव होळीनिमित्त संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात पारंपरिक गाण्यांच्या तालावर ठेका धरत बंजारी बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत होळीचा सण साजरा केला। वर्ध्यात प्रभात फेरीतून जनजागरण, धुलिवंदनाला प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रबोधन करत सामाजिक जनजागृती, टाळ मृदुंगांच्या निनादात जनजागृतीपर भजनांचं सादरीकरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधात असणाऱ्या अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंनी एकमेकांना रंग लावला। सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत होळी साजरी केली। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये 2000 किलोच्या द्राक्षांचा नैवेद्य दाखवण्यात आला।
नाशिकच्या सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या रसायनमुक्त द्राक्षांची बापासमोर आरास केली। काळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या द्राक्षांनी देवाचा गाभारा सजला होता। रत्नागिरीच्या राजापूरमधील कुंभवडे गावात पारंपरिक होळी साजरी। ढोलताशांच्या गजरात गावातील मंडावर नेत होळी साजरी, तर पुढील काही दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गावोगावी शिमगोत्सव सुरू राहणार। महाड शहरातील गवळाळीमध्ये होळी उत्सवात देवदानव युद्धाची अनोखी परंपरा। जळके, फाटे आणि निखारे फेकत देवदानवांचं प्रतिकात्मक युद्ध खेळण्याची परंपरा। हा खेळ पाहण्यासाठी पर्यटक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।